मुळात असा मोर्चा काढणं, हा मुळात मोर्चाचा हेतू काय त्यांना माहिती आहे का? आरक्षण लागू करा. अरे तुमच्या हातामध्ये आरक्षण लागू करा. 2023ला महिला आरक्षणाचा कायदा लोकसभेत मंजूर झाला. आता परवाच्या 16 एप्रिलला त्या संदर्भात तुम्ही एक अध्यादेश काढला. त्याच्यामुळे हे महिला आरक्षण लागू झालेलं आहे 33%. तुम्ही त्याची अंमलबजावणी ताबडतोब सुरू करा. कोणाचीही नाही. तुम्हाला काय ट्रम्पला विचारायचं आहे का लागू करू की नाही? कोणाला विचारायचं आहे का? पुतिनला विचारायचं आहे? आपण देशाचे प्रधानमंत्री आहात, गृहमंत्री आहात, देवेंद्र फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. हा अधिकार तुमच्याकडे आहे लागू करण्याचा. आणि कोणत्याही राजकीय पक्षानं किंवा भाजपच्या विरोधकानं 33% महिला आरक्षण लागू करण्यावरती कधीही विरोध केलेला नाही. विरोध यांचाच आहे, भाजपचाच विरोध आहे महिला आरक्षणाला. 850 जागा लोकसभेच्या केल्याशिवाय लागू करणार नाही. ही कसली अट झाली? 850 जागा लोकसभेच्या कशाकरता करायला पाहिजे? हा साधा प्रश्न आहे की लोकसभेच्या 850 जागा झाल्याशिवाय महिला आरक्षण लागू करणार नाही. हा काय विषय काय आहे? हा कधी आला विषय? कोणत्या घटनेत आहे? कोणत्या संविधानामध्ये आहे? 2023मध्ये हा कायदा मंजूर झाला तेव्हा 850 जागांचा हिशोबच नव्हता. 850 जागांचा आकडा हा खरात बाबाने दिला आहे का यांना? ते फार मोठे आकडे देत नाहीत. मला असं वाटतं आहे की 850 जागांचा जो आकडा आहे हा नाशिकच्या खरात बाबानं यांना दिलेला आहे. त्याच्यामुळे ते 850ला असे पकडून बसलेले आहेत. जादूचा आकडा 850. हा 100% त्यांना हा आकडा खरातनेच दिला आहे. नाहीतर ते एवढे त्या 850ला चिटकून नसते बसले. 543मध्ये करा ना 33%, काही हरकत नाही. उलट ते अधिक सोपं आणि सोयीचं आहे. लोकसभेचा समतोल राहील. पण नाही, आम्ही 850 केल्याशिवाय राहणार नाही. आणि जोपर्यंत 850चा आकडा करत नाही लोकसभेचा तोपर्यंत आम्ही महिला आरक्षण लागू करणार नाही. हा त्यांचा हट्ट आहे. विरोधकांना महिला आरक्षणाचे विरोधक आहेत, विरोधक हे ठासवण्याचा असं काही कोणी ठासत नाही. त्यांची ठासली आहे लोकांनी. आमची काय ठासतात ते? काल बघितलं ना रस्त्यावरती काय झालं ते? कोण होतं तिकडे? महिलांच्या मोर्चामध्ये जास्त पुरुषच होते. पहा तुम्ही, महिलांना कळलं काय आहे ते. मी वारंवार सांगतो, नारी शक्ती त्यांच्या बाजूने अजिबात नाही. ज्या दिवशी 1500 रुपये द्यायचे बंद होतील मतदानाच्या काळातले किंवा आता येत आहेत, किंवा बिहारमध्ये 10,000 रुपये महिलांच्या खात्यात, त्या दिवशी नारी शक्ती कोणाकडे हे कळेल. त्याबरोबर कालच्याच एका त्या महिलांच्या मोर्चामध्ये एक सामान्य महिला येते आणि गिरीश महाजन असतील इथे नेत्यांना मात्र वाहतूक कोंडीवरून प्रचंड सुनावते. अशाच लक्षण वाटतं. हा विद्रोह आहे महिलांचा, राग आहे, संताप आहे. तुम्ही खोटं बोलताय लोकांशी आणि खोटं बोलून मोर्चे काढताय, भाड्याची माणसं आणताय आणि रस्ते जाम करताय. 1500 रुपये महिन्याला महिलांना देताय. मोर्चाला 1000 रुपये दिले असतील महिलांना आणण्यासाठी.